स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। विमान अपघातातील मृत प्रवाशांचं शवविच्छेदन सुरू। अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जात आहेत। विमान अपघातातील आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण। डीएनए मॅचसाठी 72 तास लागणार। काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यानं अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 5 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। दुर्घटनेतले मृतदेह ओळखणं पलीकडचं असल्याने मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवली जाते। अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनास्थळावरील मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। विमान अपघात होऊन 241 जणांचा झाला होता मृत्यू। अहमदाबादच्या मेघानीनगर विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू। विमानातील 241 आणि विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधील 24 डॉक्टरांचा मृत्यू। अहमदाबाद विमान दुर्घटनेत हॉस्टेल बाहेर चहाचा ठेला लावणाऱ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू। मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आकाशची आई देखील जखमी झाली। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पतीच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्यासाठी जात असलेल्या हरप्रीत कौरचा मृत्यू। वाढदिवसासाठी हरप्रीत कौर ह्या 19 जून रोजी तिकीट रद्द करून 12 जूनचं तिकीट निवडलेलं होतं। विमान अपघातात वडोदरा शहर परिसरात राहणाऱ्या भाविक माहेश्वरींचं निधन। अपघाताच्या 2 दिवसांपूर्वीच भाविक माहेश्वरी कोर्ट मॅरेज झालं होतं। भाविक अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त लंडनमध्ये स्थायिक होता। अहमदाबाद विमान अपघातात बिकानेरमधील मूळचे अभिनव परिहार यांचा मृत्यू। ते लंडनमध्ये दीर्घकाळापासून व्यवसायास होते। मृत्यूच्या बातमीनंतर कुटुंबात शोककळा। अहमदाबाद विमान अपघातात ललिताबेन यांच्या सासू आणि 2 वर्षीय मुलीचा मृत्यू। ललिताबेन यांच्या सासूबाई विमान पडलं त्या मेसमध्ये स्वयंपाक करायच्या, तर त्यांची नात त्यांच्यासोबत मेसमध्ये आलेली होती। अहमदाबाद विमान अपघातात आग्र्याच्या अकोला गावातील रहिवासी नीरज लवानिया आणि त्यांची पत्नी अपर्णा लवानिया यांचा मृत्यू। माहिती मिळताच लवानिया कुटुंबियांच्या घरी गावकऱ्यांची गर्दी। फतेहपूर सिकरीचे खासदार राजकुमार चहर यांनी घेतली लवानिया कुटुंबियांची भेट। विमान अपघातात लंडनमध्ये शिकणाऱ्या लॉरेन्स डॅनियल यांचा मृत्यू। विजय रुपानींच्या मागच्या सीटवर लॉरेन्स बसला होता हे दाखवण्यासाठी आईला केला होता व्हिडिओ कॉल। मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात असलेल्या महिलेचा विमान अपघातामध्ये मृत्यू। कुरुक्षेत्रमधील रासननगर माजरा गावातील अंजू शर्मा यांच्यावर काळाचा घाला। राजस्थानच्या बांसवाडमधील जोशी कुटुंबियांवर काळाचा घाला। प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि 3 मुलांचा विमान अपघातात मृत्यू। विमानात बसलेल्या कुटुंबियांचा शेवटचा सेल्फी कोमी व्यास यांनी त्यांच्या वडिलांना पाठवला होता। नडियादचं दाम्पत्य हर्षद आणि पूजा पटेल यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू। पूजेच्या उपचारासाठी दोघं नडियादला आले होते। हर्षदनं वडिलांना विमानातून फोन केलेला होता। जोधपूरच्या खुशबू राजपुरोहित यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू। आई-वडिलांच्या घरी दुःखाचा डोंगर। खुशबू पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती। अहमदाबाद विमान अपघातात पाटण्याच्या एअर हॉस्टेस मनीषा थापा यांचा मृत्यू। मनीषा थापा मूळची नेपाळमधील विटानगरची रहिवासी होती। सांगोला तालुक्यातील हातीच्या पवार दाम्पत्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू। गुजरातमध्ये स्थायिक असलेलं पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचं। रात्रीच त्यांनी फोनवर औषधांची विचारपूस केली होती। त्यांचे बंधू भाऊसाहेब पवार यांची भावनिक प्रतिक्रिया।
अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या बहिणीचा आणि भावाचा भीषण अपघातामध्ये मृत्यू. उदयपूरचे राहणारे शुभ आणि शगुन मोदी हे बहीणभाऊ शिक्षणासाठी लंडनला निघाले होते. अहमदाबाद विमान अपघातात क्रू मेंबर आणि तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक यांचा मृत्यू. मंत्री अदिती तटकरेंनी घेतली अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. लंडनला जाणाऱ्या विमानात असणाऱ्या मणिपूरच्या 2 क्रू मेंबर्सचा मृत्यू. 20 वर्षीय कोंगबारी लाटमपम थंगाईथोई शर्मा आणि 26 वर्षीय लामथुथेम सिंगसन हे मणिपूरचे रहिवासी होते. अहमदाबाद विमान अपघातात आई आणि 2 वर्षांची मुलगी न सापडल्यानं पित्याला अश्रू अनावर. पीजी मेडिकल विद्यार्थ्यांसाठी आई मेसमध्ये काम करत असल्याची माहिती या व्यक्तीनं दिली आहे. अहमदाबाद विमान अपघातात जखमी झालेल्या अक्षय जयस्वालच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया. अक्षय आता धोक्याच्या बाहेर असल्याची डॉक्टरांची माहिती. काँग्रेस विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी. पुन्हा अशा दुर्घटना घडू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. नाना पटोले यांनी व्यक्त केल्या संवेदना. अहमदाबाद विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचं भावनिक पत्र. ही घटना टाटा ग्रुपच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत, असा पत्रात उल्लेख केला. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली विजय रुपाणींच्या कुटुंबियांची भेट. रुपाणींच्या निवासस्थानी भेट घेत सांत्वन केलं. उद्योजक गौतम अदानी यांनी केली माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची भेट. विमान अपघातात रुपाणी यांचा मृत्यू झालाय. जयपूरहून बंगळुरूकडे जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडामुळे रद्द. 3दा विमानात बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं, मात्र अखेर विमान रद्द करण्यात आलं. मुंब्रा येथील अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला याचा अद्याप शोध नाही. त्यामुळे जे प्रवासी लोकलमध्ये प्रवास करत होते त्यांनीच आता पुढे येऊन माहिती द्यावी, मध्य रेल्वेचं आवाहन. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नाहीत. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा महायुतीचा निर्धार. महायुती म्हणून नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवायचे. एकनाथ शिंदेंच्या निरोपाची उदय सामंतांकडून घोषणा. नाशिक निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दादा भुसेंना आहेत. मुंबईच्या कांदिवलीतील जानुपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्यावेळी राडा. शेलारांसमोर 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी. राज ठाकरेंबाबत वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. आले तरी स्वागतच आणि नाही आले तरी आम्ही लढणारच. फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास मी भेटायला जाईन. मंत्री आणि शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य. मी ठाकरेंना भेटल्यावर राजकीय चर्चा करू नका. संजय शिरसाटांचा मिश्किल टोला. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 67वा वाढदिवस. राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना शांतपणे वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना. मुंबई बाहेर असल्याने राज ठाकरे कोणालाही भेटणार नाहीत. कल्याणमध्ये झळकले आदित्य आणि राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे एकत्र बॅनर. आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार. बॅनरवर उल्लेख. शिवसेनेचा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा होणार. पक्ष संघटन बळकट करणं, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं आणि प्रभागनिहाय प्रकाराचे नियोजन करणं यावर भर दिला जाणार. शीतल म्हात्रे यांची माहिती. ई कॅबिनेटसाठी मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या ॲपलचा आयपॅड पुरवठा करणार कंत्राट रद्द.
एका आठवड्यात 50 ॲपल आयपॅड पुरवठा न करू शकल्यानं टेंडर रद्द करण्यात आलं. बच्चू कडू आज दुपारी 2 वाजता उपोषणाबाबत निर्णय घेणार. शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बच्चू कडूंच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ, बावनकुळेंचं आश्वासन. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा. 15 जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार. यात राज्यभरातील शेतकऱ्यांनी चक्काजाममध्ये सहभागी व्हावं, जरांगेंचं आवाहन. नांदेडमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा. वाशिममध्ये प्रहार कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी गोंदियाच्या ठाणा इथं प्रहार कार्यकर्त्यांचा टायर जाळून सरकारचा निषेध. बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्यात, कार्यकर्त्यांच्या भावना. मागील वर्षी राज्य सरकारने आषाढी वारीसाठी प्रत्येक दिंडीला 20,000चं अर्थसहाय्य. मात्र यंदा अद्याप कोणत्याही निधीची घोषणा नाही. निवडणुकीच्या वर्षी निधी जाहीर करणारे सरकार यंदा शांत का? वारकऱ्यांकडून सवाल उपस्थित. शेतकऱ्यांना भाकरी आणि कांद्यावर रेखाटलं बच्चू कडूंचं चित्र. चित्र काढलेली भाकरी आणि कांदा दिला बच्चू कडूंना भेट. व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या सटाण्यामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. ढोलबारे इथं केलं रस्ते रोको आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. रत्नागिरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा. नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराविरोधात मोर्चा काढण्यात आला. सुप्रिया सुळेंनी घेतली नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांची भेट. दोघांमध्ये शहरातील विविध समस्यांवर चर्चा झाल्याची माहिती. नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा मंत्री दादा भुसे आणि उदय सामंतांना करावा लागला सामना. शिवसेनेच्या मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांनी रस्ता काढून पोहोचवलं पक्ष कार्यालयात. महाबळेश्वरातील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन. यावेळी शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची कोकाटेंची माहिती. मुंबईत पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन. एकाच व्यासपीठावर भाजपचे आशिष शेलार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे सेनेचे भास्कर जाधव उपस्थित. तसंच एबीपी न्यूज समूहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकरांची देखील उपस्थिती. एबीपी माझाचे पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ मंदार गोंजारी यांना सासवड आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार प्रदान. आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सासवडमध्ये पुरस्काराचं वितरण. विक्रोळी उड्डाणपूल आज सायंकाळी 4 पासून वाहतुकीसाठी खुला होणार. कुठल्याही अधिकृत समारंभाशिवाय हा पूल खुला करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुंबईत वीज वितरण परवाना मिळवण्यासाठी महावितरणाची याचिका. मुंबईत महावितरणाने वीज पुरवठा केल्यास ग्राहकांना देखील स्वस्त दरात वीज मिळणार आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी करण्यात येणार. 5 विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र. सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय एज्युकेशनमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार आहे. पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करून पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चाचा बिहार मोर्चा, हजारो आदिवासी मोर्चात सहभागी. जमिनीवरील हक्क, घरकुल, मोफत रेशन आणि जातीच्या दाखल्यांचं सुलभीकरण, आरक्षण, रोजगार तसंच शिक्षण यांसारख्या न्याय मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुरनूर धरणात पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पाटबंधारे विभागाची माहिती. पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. तर रायगडला रेड अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाची हजेरी. गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस. पुण्याच्या काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी. पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. यानंतर बुलेटिनमध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक घोषित. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नाहीत. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युतीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी. गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस. पुढील 24 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्गातल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. तर रायगड जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्यामध्ये उद्या ट्रॅव्हल्स चालकांचा बंदचा इशारा उद्यापासून. शहरात बस प्रवेशावर बंदी आणि पिकअप पॉइंट शहराबाहेर दिल्यानं वाहतूक विभागाच्या आदेशाचा संघटनांकडून निषेध. शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक घोषित. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या बळींना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांप्रती संवेदना म्हणून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेने आंदोलन एक दिवस पुढे. 14 जूनचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आता 15 जूनला. शेतकऱ्यांना भाकरी आणि कांद्यावर रेखाटलं बच्चू कडूंचं चित्र काढलेली भाकरी आणि कांदा दिला बच्चू कडूंना भेट. व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा.